अबोली या मालिकेच्या 23 नोव्हेंबरच्या भागामध्ये काका आजीच्या नमस्कार करतात। आजी आता त्याला दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि आजी सांगते, चला चला आता आपापल्या नवऱ्याला ओवाळा आणि ओवाळणी घ्या बरं। नीता म्हणते, हो तर मी तर घसघशीत ओवाळणी घेणार आहे। आजी म्हणते, तुला तर काही सांगायलाच नको, मागून घेण्यामध्ये तुझा हात कोणी धरू शकत नाही। नीता म्हणते, आजी आज तरी मला टोमणे मारू नको, जाऊ दे, मी नाही ओवाळत आहे। यावरती नीताला आता सपोर्ट करत राघू सांगते, आजी आज तरी माझ्या लाडक्या नीताताईला तू ओरडू नकोस बरं। नीताताई तू घे बरं भाऊजींना ओवाळून। नीता म्हणते, तुम्ही सगळे म्हणताय म्हणून मी ओवाळून घेईना, नाहीतर मला खूप राग आला होता। असं म्हणत नीता आता लटक्या रागाने शरदला ओवाळायला लागते। ओवाळून झाल्यावरती ती लगेचच म्हणते, माझी गिफ्ट कुठे आहे, माझी ओवाळणी तर द्या। शरद म्हणतो, बघ आत्ता ओवाळत नव्हतीस आणि आत्ता लगेच गिफ्ट मागत आहेस। नीता म्हणते, मग ओवाळायचं असतं कशासाठी? तोपर्यंत अबोली सुद्धा अंकुशला ओवाळते आणि अंकुशला पेढा भरवते। अंकुश अबोलीकडे पाहत बसतो। आजी म्हणते, काय रे, दे की तिला गिफ्ट। अंकुश म्हणतो, हो हो। तोपर्यंत इकडे आता डॉक्टरांना बोलवलेलं असतं, म्हणजे तो बहुरूपी आजारी पडल्याचं नाटक करत असतो, म्हणून क्रिशने फोन करून डॉक्टरांना बोलवलेलं असतं। इकडे बहुरूपाला आकडी आल्याचं तो नाटक करतो। डॉक्टर येतात, बहुरूपाला चेक करतात आणि म्हणतात, आपल्याला बहुतेक यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल। तोपर्यंत पोलीस सांगतात, ठीक आहे, फॉर्मॅलिटीज मी पूर्ण करतो, तुम्ही याला शिफ्ट करण्याची तयारी करा। इकडे अबोली आणि अंकुश यांचं औक्षण चालू असताना तिकडे शार्दूल येतो आणि राघूला म्हणतो, अबोली मावशी हे काय चाललं आहे? याच्यावरती राघू सांगते, आज न पाडवा आहे ना, तर प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला ओवाळते। त्यावेळेला नीता आता शार्दूलचे कान भरत म्हणते, तुला कळतंय का, तू एक काम कर, या अबोली मावशीने कसं काय तुझ्या डॅडाला ओवाळले, तसं तुझ्या आईने पण ओवाळायला पाहिजे ना। असं म्हणत ती मुद्दाम आता शार्दूलचे कान भरते। शार्दूल म्हणतो, डॅडा तू अबोली मावशीकडून ओवाळलं घेतलंस, आईकडून का नाही ओवाळून घेतलंस? असं म्हणत तो आता तिकडून निघून जातो। त्यावेळेला अबोली म्हणते, सर तुम्ही शार्दूलला समजवायला पाहिजे, कारण आपल्यामधले प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहेत, पण एवढ्याशा कोवळ्या मनावरती परिणाम होऊ देऊ नका। असं म्हणत ती आता शार्दूलला समजवण्याची जबाबदारी अंकुशवरती सोपवते। तोपर्यंत इकडे बहुरूपी त्या डॉक्टरालाच बेशुद्ध करून स्वतः डॉक्टराचं रूप घेऊन आता पोलिसांना भेटायला येतो आणि म्हणतो, तो आता ठीक आहे तुमचा कैदी, म्हणजे अचानकपणे त्याला शुद्ध आली, त्याला हलवायची गरज नाहीये, घ्या तुम्ही त्याची काळजी। असं म्हणत तो बहुरूपी तिकडून पसार होतो। मग पोलीस आता त्या कैद्याला बघायला तिकडे जातात आणि पाहतात तर काय, तिकडे कैद्याच्या ऐवजी आता डॉक्टरच आडवे पडलेले असतात आणि हे बघून खूप मोठा धक्का पोलिसांना बसतो। पोलीस म्हणतात, चला चला लवकर फोन करा आणि क्रिशला फोन लावला जातो। तोपर्यंत इकडे शार्दूल येत असतो आणि तो काहीतरी पल्लवीला विचारणार की तू डॅडाला का नाही ओवाळत आहेस। तितक्यात तिथे अंकुश येतो आणि म्हणतो, शार्दूल बाळा इकडे ये, मी तुझ्याशी बोलत आहे। शार्दूल म्हणतो, डॅडा मी तुझ्यावरती रागावलोय। यावरती अंकुश म्हणतो, का बरं, तू डॅडावरती का रागावले आहेस? चल आपल्याला छानपैकी फटाके वाजवायचे आहे, धमाल करायची आहे। असं म्हणत तो आता शार्दूलला आपल्या जवळ घेतो, त्याची समजूत काढतो, त्याच्या मनातला सगळा गैरसमज दूर करतो आणि त्याला छानपैकी बाहेर घेऊन येतो। शार्दूल सुद्धा खुश होतो आणि बाहेर यायला निघतो। तोपर्यंत इकडे क्रिशला कॉल करून इन्स्पेक्टरनी बहुरूपी पळाल्याची बातमी देताच क्रिश खूप चिडतो आणि तुमचं लक्ष कुठे आहे, इतका महत्वाचा आरोपी आणि तो गेला कसा निसटून, तुमचं लक्ष कुठे होतं? असं म्हणून तो आता त्या पोलीस ऑफिसरला ओरडतो आणि ताबडतोब अंकुशला कॉल करण्यासाठी मोबाईल घेतो की अंकुश सर तुमच्या जीवाला धोका आहे। ही बातमी अंकुश पर्यंत पोहोचवण्यासाठी तो कॉल घेतो। तितक्यात इकडे राघू सांगत असते, वहिनी चल ना आपण बाहेर जाऊया, सगळेजण फटाके फोडतायत। आणि आता अंकुश आणि अबोली दोघांचाही मोबाईल घरात राहतो। सगळेजण बाहेर येतात, चाळकरी आनंदात असतात। बहुरूपाचं संकट अंकुशने आपल्या चाळीवरील दूर केलेला आहे म्हणून सगळे चाळकरी खुश होऊन अंकुश अबोलीला छानपैकी डान्स करायला सांगतात। यावरती कविता सांगते, आपल्या चाळीमध्ये अंकुशचं आगमन झालंय आणि आता बहुरूपाचं संकट पण गेलेलं आहे, यासाठी आता चाळीमध्ये अबोली आणि अंकुश यांचा एक डान्स होऊन जाऊ दे। अंकुश सांगत असतो, आपण सगळ्यांनी डान्स करूया, पण चाळकरी फक्त अंकुश आणि अबोली या दोघांना डान्स करायला सांगतात। क्रिश इकडे कॉल करत असतो पण कॉल काही लागत नाही। अबोली अंकुशचा छानपैकी रोमॅन्टिक डान्स चालू असतो। पल्लवी हे सगळं पाहत असते आणि राघू सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवत असते। अंकुश अबोली एकमेकांसोबत रोमॅन्टिक डान्स करत असतात आणि एकमेकांच्या मिठीमध्ये हरवून गेलेले असतात। त्यावेळेला आता 3 बायकांची एंट्री होते, 2 ऍक्च्युअली बायका आणि एक तो बहुरूपी। हे तिघ जण एंटर करतात आणि आता इकडे अबोली आणि अंकुश यांना मारण्याच्या हेतूने खरं तर बहुरूपी आलेला असतो, पण त्याच्याच हातून त्याच्याच कार्तिकीचा खून होणार असतो हे त्याला माहित नसतं। इकडे अंकुश अबोली दोघ जण डान्स करत असताना बहुरूपी त्यांच्यावरती नेम
संयम धरून असतो. तोपर्यंत आजी येते आणि त्या तिन्ही बायकांना शगुन देते आणि आता पुन्हा एकदा अबोली अंकुशचा डान्स पाहायला येते. डान्स आटपल्यावरती सगळे चाळकरी टाळ्या वाजवायला लागतात. इकडे तोपर्यंत बहुरूपी मात्र अबोलीला मारण्यासाठी आलेला असतो. राघूला क्रिसचा कॉल येतो. राघू बाजूला जाते. त्यावेळेला क्रिस सांगतो, अगं तुला खूप महत्वाची बातमी सांगायची आहे. मी कधीपासून अंकुश सरांना कॉल लावतोय, ते माझा कॉल उचलतच नाहीयेत. तू त्यांना निरोप दे की बहुरूपी निसटला आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा निरोप त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचव. असं म्हणत तो राघूला निरोप पोहोचवायला सांगतो. इकडे अबोली अंकुशचा डान्स आटपलेला असतो. आता तोपर्यंत अबोली शार्दूलकडे येते. शार्दूल म्हणतो, अबोली मावशी तू खूप छान डान्स केलास. अबोली त्याचे आभार मानते आणि आता पल्लवीकडे येते आणि म्हणते, पल्लवी खरंच थँक्यू. म्हणजे गेले 1.5 वर्ष तू अंकुश सरांची जी सेवा केलीस ना, त्यासाठी तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत. आत्ताच्या या सिच्युएशनचा शार्दूलवरती काही परिणाम होणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेऊया. पल्लवी विचार करते, मी ह्या अबोलीच्या जीवनामध्ये किती उलटापालट केली तरी सुद्धा ही अबोली माझाच विचार करते, माझ्याबद्दलच बोलते. खरंच या अबोलीचं मन खूप मोठं आहे. मला या अबोलीला सगळं खरं सांगायला पाहिजे. तोपर्यंत आता इकडे अंकुश क्रिसला कॉल लावतो राघूचा निरोप मिळाल्यामुळे. त्यावेळेला क्रिस सांगतो, सर तो बहुरूपी पळालाय. म्हणजे डॉक्टरांचं नाटक केलं आणि त्याने डॉक्टरांच्या वेशामध्येच तो पळालाय. तो कोणत्याही क्षणी चाळीमध्ये येऊ शकतो आणि काहीही करू शकतो. तुम्ही लवकरात लवकर आता खबरदारी घ्या. अबोली अंकुशला काय झालं, एवढे का पॅनिक झालात म्हणून विचारायला येत असताना पल्लवी विचार करते, ही अबोली खूप मनाने चांगली आहे. हिला मला सगळं सत्य सांगायला पाहिजे आणि काहीही झालं तरी हा बहुरूपी कोण आहे, याचं माझं नातं काय आहे आणि हा तुमच्या जीवावरती का उठलाय हे सगळं सांगण्यासाठी पल्लवी अबोलीच्या दिशेने येते आणि अबोलीला सत्य सांगायला लागते सुद्धा. पण तोपर्यंत तिकडे आता बहुरूपी मागे येऊन उभा राहिलेला असतो. बहुरूपी मागे येतो, अबोलीवरती निशाणा धरतो, अबोलीला मारणार. तितक्यात पल्लवी तिकडे येते आणि बहुरूपी असं म्हणून ती काहीतरी सत्य सांगणार. मागून गोळी आलेली असते. पल्लवीला गोळी लागते. पल्लवी खाली पडते. आता मात्र बहुरूप्याने आपल्याच कार्तिकीला संपवलेलं असतं. ज्या कार्तिकीचा बदला घेण्यासाठी तो आलेला असतो त्याच कार्तिकीला संपवल्यामुळे तो सुद्धा हादरतो. इकडे आता मागे वळून पाहताच लगेच पल्लवीला कळतं की हा तोच आहे. अबोलीला मारणारा आपल्यावरती गोळी चालवून गेला. पल्लवी एकदम हादरते आणि पल्लवी खाली कोसळते. पल्लवीला खाली कोसळली पाहताच इकडे आता अंकुश, अबोली सगळेजण त्या दिशेने धावत येतात. सगळ्यांनाच धक्का बसतो. चाळकरी सुद्धा धावत तिकडे येतात. तोपर्यंत बहुरूपी तिकडून पळून जायला निघतो आणि पळून जात असताना अंकुश आणि बहुरूपी एकमेकाला क्रॉस होतात. पण अंकुशला काही कळत नाही की हा बहुरूपी आहे. तो निघून जातो. निघता निघता बहुरूपी वळून पाहत असतो की आपला बदला आपल्यावरतीच उलट आहे. ज्या कार्तिकीवरती मनापासून प्रेम केलं त्या कार्तिकीला मरणाच्या दारात सोडून आपण चाललोय. आता इकडे मरता मरता पल्लवी सांगत असते, तो बहुरूपी असं म्हणत ती बहुरूप्याचं सगळं सत्य मरता मरता सांगत असते आणि बहुरूप्याचं भयानक सत्य ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आता हा बहुरूपी पकडला जाणार का, काय सत्य नक्की आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.